आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहरात वाढत चाललेल्या संघटित गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यांतील फरार आरोपींना पकडण्यासाठी खास मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. याच मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाने 2 वर्षांपासून फरार असलेल्या आणि अपहरण व मारहाणीच्या गंभीर गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या आरोपीला नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे पाठलाग करून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कल्पेश रमेश कराळे उर्फ रोहन घोलप, वय 26 वर्षे, राहणार गोखले नगर, पुणे असे आहे. त्याच्या विरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 874/2023 अन्वये अपहरण, मारहाण, शस्त्रबळाचा वापर, संघटित गुन्हेगारी तसेच मोक्का अंतर्गत विविध कलमांनुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्या आदेशानुसार विशेष मोहिमेद्वारे अशा फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश सर्व युनिट प्रमुखांना देण्यात आले होते. त्यानुसार युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी त्यांच्या पथकाला शोधमोहीम राबवण्याचे निर्देश दिले. 11 जुलै रोजी दुपारी 3च्या सुमारास चतुश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस हवालदार अजय गायकवाड व पोलीस अंमलदार वैभव रणपिसे यांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की कल्पेश कराळे उर्फ रोहन घोलप सध्या नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील तिणी गल्लीत महालक्ष्मी चौकात राहत आहे. या माहितीची तात्काळ वरिष्ठांना कल्पना देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या सूचनेनुसार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पुण्यातून एक खाजगी वाहन घेऊन पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मनमाडकडे रवाना झाले. पोलीस नियंत्रण कक्षात याची नोंद करण्यात आली. मनमाड पोलीस ठाण्याच्या सहकार्याने स्थानिक पोलीस हवालदार झालटे आणि अंमलदार खैरनार यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला. रात्री 11:30च्या सुमारास कल्पेश कराळे मनमाडमधील महालक्ष्मी चौकात मिळून आला. ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुणे शहरात आणले. प्रारंभिक चौकशीत त्याने 2 वर्षांपूर्वी अपहरण, मारहाण, गुन्हेगारी संघटना तयार करणे व हत्यारे बाळगणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागाची कबुली दिली. त्याच्यावर भारतीय दंडविधान कलम 354, 324, 323, 504, 506, 2, 141, 143, 147, 149 तसेच आर्म्स ॲक्टचे कलम 425, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1) सह 135 आणि मोक्का कायद्याच्या कलम 31 रोमन 23234 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपीस पुढील तपासासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.